आमच्या महालक्ष्मी आणि साऱ्यांच्या गौराई फक्त 3 दिवसांसाठी येतात. दरवर्षी नात्यांना नवा उजाळा देऊन जातात. छान वाटतं पाहून दारात मोठीशी रांगोळी सजताना. छान वाटतं पाहून एकाच्या दुःखात दुसऱ्याचे डोळे भिजताना. काकांच्या घरची रेलचेल, भावकीचं एकत्र येणं, काही दिवसांसाठीच का होईना साऱ्यांचं एकत्र राहणं, जुन्या गोड आठवणीत साऱ्यांचं हरवून जाणं, नुसतं हसून संवाद जिवंत ठेवणाऱ्यांचं खळखळून हसत जाणं, ताई आत्या आणि साऱ्या पोरींचं दिवाळीसारखंच माहेरपणाला येणं, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये वाटलेल्या कुटुंबांचं अचानक मोठं एक कुटुंब होणं, आम्हा इबलीस भावंडांचं एका छताखाली राहणं, एका स्वयंपाकघरात वेगवेगळ्या पैंजणांचा आवाज, वेगळी हालचाल आणि वेगवेगळ्या सुगंधांचा सहवास, कुणाचं नाक मुरडणं, कुणाचं खळखळून हसणं, एखादीचं नुसतं कोपऱ्यात बसून गंमत बघणं, किती काही शिकवून जातं एका कुटुंबातल्या या साऱ्या जणींचं सोबत असणं. विखुरलेल्या वडाच्या सगळ्या पारंब्यांचं पुन्हा जमा होणं, एका छताखाली असंख्य घरांचं घरपण जिवंत होणं. शब्दात कसं सांगता येईल किती खास असतं गौराईंचं नुसतं काही दिवसांसाठी येणं. फक्त 3 दिवसात पण पुन्हा सारं चित्र बदलून जातं. गजबजलेलं घरटं पुन्हा रिकामं होतं. जणू रंगीबेरंगी फुलपाखरांनी भरलेलं आभाळ अचानक काळवटून जातं. सण सोहळे परंपरा असतात तरी कशासाठी? मातीचेच आपण सारे, एकाच रंगाचे, हेच सांगण्यासाठी. आपुलकीच्या ह्या धाग्यात सारे पुन्हा गुंफले जावेत यासाठी. फक्त ह्या 3 दिवसांची पुन्हा वर्षभर वाट पाहावी यासाठी. कधी कधी मला वाटतं गौराईंनी दर महिन्याला यावं, आमच्या वाट्याचं आनंदाचं आभाळ आम्हाला क्षणोक्षणी द्यावं. मग वाटतं नको, खूप जवळ असणारी लोक कधी दूर जातात कळतच नाही. म्हणतात ना, डोळ्यांच्या अगदीच जवळ असणारी गोष्ट मग डोळ्यांनीच दिसत नाही. त्यापेक्षा ही आपुलकी अशीच कायम ठेव गौराई, आणि दरवर्षी माहेरपणाला हक्कानं आणि लवकर लवकर येत जा बाई, लवकर लवकर येत जा बाई.